भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका येथील शिवनी आंधळगाव येथे मातोश्री पांदन रस्ता खडीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे। पांदन रस्ता सूरज लांजवार ते तुळशीदास मेहर व दुसरा पांदन रस्ता बारीकरा विलपाते ते मिताराम थोटे यांच्या शेतापर्यंत करण्यात आले आहे। इथे मजूर वर्गांचा उपयोग न करता सर्व काम यंत्राच्या सहाय्याने केले गेले। सदर कामाचे मास्टर तयार असून सुद्धा कोणत्याही प्रकारचे मजूर उपस्थित नव्हते। एकीकडे मनरेगाच्या नियमानुसार 125 दिवसाचे काम गरीब मजुरांना मिळायला पाहिजे असे शासकीय नियम असताना सुद्धा इथे सर्व काम यंत्रणाद्वारे करण्यात आले आहे। याकरिता मजूर वर्गाची प्रशासनाला एकच कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या हाकेला धावून यावं व आम्हाला न्याय मिळवून द्यावं ही विनंती सर्व ग्रामवासियांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार दिलीप रेहपाडे, तालुका प्रतिनिधी भंडारा। सदर हा काम मनरेगा अंतर्गत चालू असल्यामुळे सदर या कामाच्या लोकेशन अनुसार बारीकराव विलपाते हे उदाराम ठोटे या पांदन रस्त्याच्या लोकेशन आहे। तरी पण आजच्या दिवशी या कामाची हजेरीपट लावण्यात आलेली आहे, परंतु या कामावर बोगस लेबर असताना या कामावर कुठल्याच प्रकारचे लेबर उपलब्ध नाही। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। आणि आजच्या याच्यामध्ये सदर हजेरीला लागल्या आहेत, तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि योग्य ते कारवाई करावी एवढीच विनंती करतो। ठीक आहे। मी सुनील लोणे, शिवनी येथील रहिवासी असून मी सदर या गावातील रहिवासी असून सदर हा काम या रोजगार हमीमार्फत सुरू करण्यात आला। सदर कामावर जे लोक 8-8 वर्षापासून 10-10 वर्षापासून रोजगार हमीचं काम सोडलेलं आहे, अशाच व्यक्तीला त्या कामावर बोगस इस्टिमेट चालवून सदर हा इस्टिमेट कुठल्या प्रकारचा आहे, माती कामाची आहे का मुरुम कामाची आहे याची कुठलीच ग्रामपंचायतला माहिती नसता मी सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अशोक तुळशीदास प्रत्येकी यांना विचारणा केली। सदर माहिती हे माझ्या ग्रामपंचायतला उपलब्ध नाही। त्यांनी सदर माहिती हे सचिवाला विचारली, सचिवांनी त्यांना पळवापळवीची उत्तर दिले। आणि या मातोश्री पांदनच्या रस्त्यावर सदर जे मजूर चालू आहेत हे बोगस मजूर चालू आहेत। हजेरी लावल्यानंतर त्यांना सोमोगाडीने सोडण्यात येते आणि हजेरी लावल्यानंतर ते मजूर आल्यानंतर आपले ढोरं वासरं गुराटी चरण्याकरता शेतात नेतात। सदर त्यांची बी आमच्याकडे पुरावे फोटो जिओ ट्रॅकिंगप्रमाणे आमच्याकडे त्यांचे सदर पुरावे उपलब्ध आहेत। तरी शासनाने याच्यावर आम्ही असे कितीक तक्रारी पंचायत समिती तहसील बीडीओकडे करण्यात आली, पण सदर तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल शासन स्तरी होत नसल्यामुळे सदर या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही स्वतः याच्यानंतर काय करायचे आम्ही ते करण्यास तयार आहोत। सदर शासनाने याची दखल न घेतल्यास आम्हाला समोरची पायरी घेण्यास गळपास घेण्यास प्रवृत्त करण्यास याचा स्वतः शासन जबाबदार आहे। एवढे बोलून मी माझे थांबवतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।